हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळ सकाळी पहिल्यांदा इथं देवपूजा करते, थोडंसं डीप क्लीन करते देवघर. कारण ना धूळ वगैरे एवढी येत नाही, पण रुद्र काय करतो ना, त्याला मंदिरासोबत जास्त देवघरासोबत खेळायचं असतं. मग ती थोडीशी अगरबत्तीचं जी काही पावडर असते वगैरे ती ना इकडे तिकडे सरकली की मग ते खराब दिसतं. मग तेच म्हटलं आज ती खालचे सगळे कपडे आहेत ना ते धुवून घेऊया आणि नवीन टाकूया. तर नवीन पण मी तयार करून घेतले लगेचच. मागच्या वेळी मी एकच सेट तयार केला होता, मग तो आज धुवायला टाकला आणि दुसरा लगेच रेडी केला. आणि वरती पण मी देवघराच्या वरती पण एक लाल कलरचं सेम त्याच्या मापाचं बनवून टाकलेलं आहे. कारण काय होतं ना, ओपन राहिलं ना त्याच्यावरती धूळ येऊन बसते, मग ते खराब दिसतं, म्हणून मग टाकून घेतलं. तर छान अशी माझी तर देवपूजा चालू आहे. एका ताईंची कमेंट आली होती की त्यांनी माझा व्हिडिओ देवघराचा मेशोला बघितला होता. तर म्हणजे तुम्ही जर देवघर सर्च केलं ना तर माझा व्हिडिओ तिथे येऊन जातो. खूप जास्त व्हायरल गेला आहे तो मिशोवरती. म्हणजे त्यांनी माझा व्हिडिओ घेतलेला आहे माझ्याकडून आणि त्यांनी टाकलेला आहे. मला वाटतं मी ज्यावेळेस बघितलं ना तेव्हाच 70-75 हजार लाईक होते त्याला. आता तर मला वाटतं त्याला किती दिवस झाले, खूपच जास्त व्हायरल, म्हणजे खूप व्हायरल गेला तो व्हिडिओ. आणि आता तुमच्यापैकी पण खूप जणांनी बघितला पण असेल. मिशोला तुम्ही जर सर्च केलं ना तर मिशोला ना व्हिडिओ पण येतात मिशोचे. त्यांचे रिव्ह्यूचे जे व्हिडिओ असतात ना तर ते येतात. तर आमचा रुद्र इथं बघा मस्त स्कूलमध्ये जायला रेडी झालाय. झाला का तयार? थांबव, इतका झोका आवडतो ना, सारखा त्या झोक्यावरतीच खेळत बसतो. आला स्कूलमधून की कसा तरी चेंज करतो लगेच झोक्यावर येऊन बसतो. थांबव ना, थांबव 2 मिनिटं थांबव. आणि आज त्याचे ना शूज, पाऊस येतोय म्हटलं सँडल घालू, तर पाठीमागून बघ एकदम परफेक्ट साईज आहे सँडलची. आणि पुढे बोटे थोडा मागं सारखी, पाय मागं सार, थोडा पाय मागं सार. तर मागं टाच पण तर मग मोठा झाला असता. मोठी जर चप्पल झाली तर मागं टाच पण मागं जायला पाहिजे होती. तर टाच पाठीमागच्या साईडनं परफेक्ट आहे आणि पुढे बोटे बघा माझ्या बोटासारखी ना लांब लचक बोट आहेत त्याची. थांबव रे, थांबव की, एवढी लांब लांब बोट आहेत बाबा तुझी. एवढं बोट तर पुढं आलं ह्याच्यात. तर माझ्या बोटासारखीच त्याची ना एकदम लांब लांब लचक बोट आहेत, है ना. आता आजच्या दिवस घाला दुसरे सँडल बघावं लागतील. मागच्याच वर्षी घेतलेत सँडल तिथं ज्युनियर KG ला. तर त्याची ना इतकी लांब लचक बोट आहेत ना, म्हणजे माझ्यासारखंच आहे माझी पण. मला चप्पलमध्ये हाच प्रॉब्लेम येतो. मग मी शूज तर जास्त मी घालत नाही, माझ्या बोटांना पुढं टोचतं, जागा अपुरी असते ना त्याच्यामुळे खूप जास्त असं टोचतं पुढं. तर म्हणून मी पण शूज घालत नाही. त्याला त्याची सँडल आताच घेतले, तोच नंबर आहे. आता गेलो ना तर तोच नंबर देणार, पण थोडं मोठं बघून घ्यावं लागतं. नाही तर पुढच्या साईडने थोडासा आकार असणार घ्यावं लागतं. आता बघू, आता सँडल आणावं लागणार, कारण पाऊस सुरू झाला की मग सँडल घालून जावं लागतं. शूजने ना आतमध्ये बोटाला असं ना हे होतं, भिजून बोटं ओली राहून, त्यामुळे आणावं लागतील. आता आज परत जावं लागेल किंवा ऑनलाईन बघते मी कसे भेटत आहेत. कुठं दुखतं? अयो नाही बाबा, शूज घालायचे तुला, राहू दे. शूज लांबडी बोट आहेत आणि शूजने काय होतं ना, हे पोट त्याच्याशी दबतायत पाठीमाग, अशी दबतायत त्याची बोट लांब असल्यामुळं. पण आता काय अलाउड आहे शूज, त्याच्यामुळे शूजच घालावं लागणार. एवढी लांब लचक बोट. दाखव पुढे कर ना, नीट कर ना, इथं पाय ठेव, पाय स्टॉप कर. थांब नकस कुठून बघायचे रे, तुझ्या बोटाला साजेस असा कुठं घावायचा शूज आपल्याला. आज सकाळी रुद्र गेल्यापासून बसले होते आणि आज कोणी आलं नव्हतं घरी. तर माझे एकूण आज 7 ड्रेस कंप्लीट झाले, 7 कंप्लीट केले मी. आणि एकच राहिला कटिंग केलेल्यातला, एकच राहिला, तोही साडीचा आहे, जुन्या साडीचा. नाहीतर सगळे ड्रेस आजचे जे होते ना ते सगळे शिवून झालेले आहेत. माझं टार्गेट आहे ना ते म्हणजे मी असं काही ठरवून करत नाही की एवढं कंप्लीट झालंच पाहिजे, पण ते होतंच.
जर टाईमपास नाही करत बसलं किंवा मग कुणाशी गप्पा वगैरे नाही मारत बसलं ना तर होतं. नाहीतर मग असं कोणी घरी आलं की परत अर्धा 1 तास गप्पा मारत बसा, मग नाही उरकत, मग ते राहून जातं. आणि मी एकदा बसली ना, रुद्र गेल्यानंतर म्हणजे रुद्रसोबतच मी जेवण वगैरे करते आणि तो गेला की तो येईपर्यंत म्हणजे तो 5:45 वाजता येतो, 12:15ला जातो. म्हणजे तेवढ्या टायमिंगमध्ये माझं बऱ्यापैकी फ्रॉक कंप्लीट होतात. अगदी 5-6 तर होतातच. आणि तो आल्यानंतर मग त्याला जेवायला वगैरे भरवते. त्याचं जेवण झालं की त्याच्यासोबत मी पण जेवते, कारण मला पण खूप भूक लागते दुपारची. त्याच्यासोबत जेवण करायचं आणि परत 1-2 ड्रेस तरी माझे होतात कंप्लीट 6:30 पर्यंत. आणि मग 6:30ला मग आवरायला चालू करायचं, कारण की साहेब येतात 7:30 पावणे 8ला. मग ते आले की त्यांना फ्रेश पाहिजे सगळं. आपल्याला चालतं, मला चालतं कारण माझं काम आहे, त्यांना नाही. त्यांना वाटतं घरात आलं की घर एकदम चकाचक पाहिजे. मग मी आपलं 6:30ला उठते आणि आवरते. ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी दिवसभर मला ना सारखं वैताग देतात की किती राडा घालून ठेवला. तर मग काम आहे ना, तर काम आहे तर राडा होतोच बघा. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना कॅनव्हासची लिंक द्यायची राहिली होती, मी बघितलंच नव्हतं. नंतर मी कमेंट वाचल्यानंतर मला कळलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनव्हासची लिंक देते आणि सोबतच मी त्या स्टिकरची पण लिंक देते. पण ते स्टिकर मला असं वाटते न घेतलेलेच बरे आहेत, कारण थोडी मोठी पण साईज आहे ती आणि त्याच्या साईडनं व्हाईट येतं आहे. तर मग ते ड्रेसला लावल्यानंतर थोड्या दिवस चांगलं दिसेल, पण ते धुवून ना खराब होईल अशी आशा आहे, मला असं वाटतंय. मग काय माहीत आता. तर आता बघा सगळा जो राडा आहे ना तो उचलताच मला ना 7-7:15 वाजून जातात. आणि मग तेव्हा सकाळी मी हे भिजत घातले होते मेथीचे दाणे आणि तांदूळ, कारण की खूपच हेअरफॉल होतो आहे आणि काही ना काही करणं गरजेचं आहे. साईड बाय साईड कामं करायची. म्हणजे दिवसभर मी ठेवून दिलं होतं, आता म्हटलं चहा बनवूया, म्हणजे चहा ठेवूनच दिला आहे तोपर्यंत म्हटलं हे भरून घेते बॉटलमध्ये. आणि मी थोडंसंच बनवते, ताजं बनवते आणि लगेच स्प्रे संध्याकाळीच मी आता केसांना वरती अप्लाय करेन आणि थोडा मसाज करायचा. 2 दिवसात मी संपवून टाकते, परत मी दुसरं बनवते, कारण जास्त दिवस ठेवलं याचा वास येतो. तर हे काय आहे ना मला खरंच माहीत नाही. पण आम्ही जेव्हापासून गुजरातला राहतो, आता मला 5-5.5 वर्ष झाली मी इकडं आहे, म्हणजे वेगवेगळ्या सिटीमध्ये. पण इकडे ना भाज्या भेटत नाही. आपल्या इकडं किती व्हरायटीज असतात, तर इथं एवढं काही नसतं, मोजक्याच 2-4 भाज्या असतात. मग हे एक त्यातली भाजी आहे, काय म्हणतात मला माहीतच नाही नाव, म्हणजे मी विचारते बरं का, पण ते काय सांगतात कळत पण नाही, मग जाऊ दे म्हणते. पण भाजी इतकी छान लागते ना की आठवड्यातून एकदा आमच्याकडे ही कंपल्सरी म्हणजे झालीच, आता फिक्स करतोच आम्ही. खूप मस्त लागते भाजी याची. छोटे मी चिरून घेते. मला आधी नव्हते आम्ही खात, पण भाजीला काहीच नाही आहे. मग सारखंच ते वाटतं की काय करायचं आणि काय आणायचं. आपल्या इकडं कसं चाकवताची भाजी, हे भाजी, किती वेगवेगळ्या भाज्या भेटतात, असले छोटे शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा. इकडं काहीसुद्धा नसतं. इकडे फक्त भेंडी, ती शिमला मिरची, वांगं, ते भरीताचं वांगं झालं, 2-3 पालक आणि हे भेटतं तेवढं, कोथिंबीर, मेथी, एवढंच 2-4 मोजक्याच भाज्या. मी तुम्हाला बाजारला घेऊन जाईल एक दिवशी, तिकडचाच व्हिडिओ बनवेन बाजारचा. आता पाऊस येतोय त्याच्यामुळे मी काय जात नाही. मागच्या पण बुधवारी गेले नव्हते आणि आता काल पण नाही गेले. मला एवढं म्हणजे खूप वेळ जातो तिकडं या, मग ते चालत जा. मला चिखलामध्ये नको वाटतं, उगाच चिखलात इतकं नुसते पाय आतमध्ये शिरतात त्या चिखलात, तर नकोच वाटतं. तर आता चपाती करून घेते आशीर्वाद आटा मी वापरते, तुम्हाला मी जसं सांगितलं होतं. तर मला छान वाटला, म्हणजे चपातीसारखंच वाटतं, असं काय पांढरी चपाती होते वगैरे असं काही नाही. नॉर्मल आपण गहू दळून आणतो ना तर तशीच होते. आणि आता इथं आहे तोपर्यंत मला वाटते आमचा हे आशीर्वाद आटाच चालणार आहे, कारण की डीमार्टला गेलं ना, डीमार्ट थोडंसं हायवे रोडला पडतं आहे, त्याच्यामुळे बाईकवरती इतकं सामान नाही घेऊन येता येते. इतक्या जास्त गाड्या राहतात ना हायवेला, त्यामुळे मग रिक्षाने गेलं तर येईल मग. आणि इथं छोटीशी किराणाची दुकानं आहेत ना, तर तिथं भेटतोय खूप जास्त महाग आहे. 45ला 50ला किलो गहू भेटतोय. मग त्यापेक्षा महागाईचं पण काय नाही, पण दळायला कुठं न्यायचं, कारण गिरण पण लांब आहे, म्हणजे सगळंच प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे राहिलं. आणि मला हा आवडला आशीर्वाद आटा, म्हणजे छान वाटते. चपाती पण मस्त लागते याची आणि फुगते पण भरपूर, मस्त फुगते गच्च, आणि पांढरी पण होत नाही. तर आवडला मला. आता बघू, वाटलंच पुढे तर मग गहू दळून घेऊ म्हटलं, जसं ह्यांना टाईम असेल किंवा शिफ्ट लागतील ना, शिफ्ट लागली की मग थोडी घरातली कामं करतील ते. पण आता मी नाही जाऊ शकत कुठेच. आणि छान अशी माझे बेसनाचे लाडू तयार झाले. काय टेस्ट लागत होती, इतकी जबरदस्त टेस्ट होती. तर फायनली ना आजचे सगळे ड्रेस शिवून झालेत. आणि हा मी जो घातला आहे ना तो शॉर्ट आहे ड्रेस, शॉर्ट ब्लॅक आहे. खूप जास्त ब्लॅक पहिल्यांदा कोणीतरी घेतला ह्या
जो आपला पर्पल होता ना त्यातूनच ब्लॅक कलर कोणीतरी पहिल्यांदा घेतला आणि खरंच खूप जास्त हा छान दिसतोय. म्हणजे मलाच हा ब्लॅक कलर बघा किती मस्त दिसतोय. आणि हा त्यांच्या बेबी गर्लचा आहे, म्हणजे दोघींना त्यांनी कॉम्बो घेतलाय ब्लॅक कलरचा कॉम्बो. तर हा तिचा आहे, तिचा पण शॉर्टच आहे, मोठी आहे ती पण तिचा शॉर्टच आहे. आणि आईचाही शॉर्ट आहे, जास्तही मोठी नाही मुलगी. तर शॉर्ट आहे हा वन पीस. कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान दिसत असेल. आणि आजचे सगळे ड्रेस शिवून झालेले आहेत. तर मी आधी ना हा शॉर्ट वन पीस तुम्हाला कसा दिसतोय ना दाखवते थोडक्यात. मी असे कपडे घालत नाही, बाकी ना बारीक मुलींना असे कपडे छान दिसतात. तर चला तुम्हाला दाखवते. तर हा बघू शकता, हा एवढा असा शॉर्ट आहे लेंथला. तर खूप सुंदर दिसतोय, खूप मस्त. दोघींना ना फ्रील द्यायची होती, त्याच्यामुळे 5.5 मीटरच्या साडीमध्ये दोघींच्या खालून फ्रीलला ह्या किती कपडा लागतो ना, खूप जास्त कपडा लागतो. तरी सुद्धा म्हणजे दोघींना फ्रील दिले आणि सुंदर दिसतोय हा वन पीस. तर कसा झालाय, मला कसा दिसतोय ते नक्की कमेंट करून सांगा. पहिल्यांदाच कोणीतरी असा ब्लॅक कलर घेतलाय आणि छान वाटतंय. पण आजचे ना सगळे ड्रेसेस झालेत. हा पिंक कलर इतका प्रचंड मला आवडलाय ना की मी माझ्यासाठी स्वतःसाठी पण हा कलरचा टॉप शिवणारच आहे. लॉंग असो शॉर्ट असो कसाही असो, पण हा मी एक शॉर्ट कुर्ती आहे आणि सेम कलरचा सेम फक्त कलर चेंज आहे. तर ही लॉंग कुर्ती, त्यानंतर ही सुद्धा त्यातून आहे प्रिंटेड मधून. तर हा एक स्लीवचा पॅटर्न ना खूप सुंदर दिसतो मला स्वतःलाच. ही बाई खूप छान दिसते. तर हा सुद्धा लॉंग आहे, लॉंग म्हणजे जास्त लॉंग नाही, गुडघ्याच्या खाली. त्यानंतर सेम कपड्यातून शॉर्ट कुर्ती आहे बघा त्याच्यातून पण. तर मला तो पिंक कलर जास्त आवडला आहे ह्याच्यापेक्षा. त्यानंतर हा तो ब्लॅक मधूनच आहे, खूप सुंदर आहे. पण ही कुर्ती घरात घालण्यासाठी ना डेली यूज साठी मस्तच आहेत, बाहेर पण घालू शकतो असं काही नाही. हा 3 लेअरचा अम्ब्रेला. तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण कपडा 5 मीटर वापरते. त्यानंतर हा येतो फाईट. तर ह्याची पण स्लीव्ज ना, हा स्लीव्ज पॅटर्न पण खूप छान दिसतो. हा वाला खूप मस्त दिसते हे वाली पण स्लीव्ज. आणि हा त्यांच्या मुलीसोबत पण होता, त्याच्यामुळे 5 वर्षाची मुलगी आहे. तर हा तिचा फ्रॉक आहे. आणि त्यातूनच अजून एक ही शॉर्ट कुर्ती आहे, 3 शॉर्ट कुर्ती होते आज. तर हे सगळं रेडी झालेलं आहे. अजून भरपूर आहे तिकडे ड्रेसेस, तर ते मी आणते आणि मग दाखवते. मला ना त्याचा हा कमरेचा बेल्ट आहे. अजून इथं बटन लावायचं आहे, म्हणजे हाफमध्ये इथे असं हाफ करून ना इथे एक बटन लावायचं आहे मधून. आणि हा तिचा हेअर बेल्ट आहे केसांचा. तर हा लांबतो, छोटे आहे म्हणजे 5 महिन्याची. 5 महिन्याची नाही, 9 महिन्याची आहे, म्हणजे 1 वर्षाचं मेजरमेंट सांगितलं होतं तिच्या आईने. तर हा तिचा फ्रॉक आहे. खूप ब्राईट दिसतोय हा कलर, पण खूपच डार्क दिसतोय मोबाईलमध्ये. तर त्यानंतर सेम मोठ्या मुलीचा आहे, 7 की 9 वर्षाच्या मुलीचा आहे हा. तिचा स्कर्ट आहे, स्कर्टला तिच्या आईने सांगितलेलं खूप सारा घेर द्या, म्हणून मग मी तर भरपूर मोठा घेर द्यायचा प्रयत्न केला आहे. बघा किती सुंदर याचा लुक दिसतोय. आणि हा तिचा ब्लाउज आहे वरचा, फुगाबाई दिली इथं ह्याला अशी. त्यानंतर सिफॉन फॅब्रिकचा एक शिवायला सांगितलं होता, ते बघितलं होतं. इतकी अवघड आहे ना ह्याचं, म्हणजे ना इतकी साडी सुळसुळते ना ती खालची. एक तर ती लेस कट करून टाकावी लागणार आहे, तरच ती साडीचा ड्रेस चांगला दिसणार आहे. कारण ही फ्रॉक छान झाली. इथं मी मध्ये लेस लावली होती, आता तिला काही शिवता येणार नाही, सुई तुटणार आहे. त्याच्यामुळे मी ना फॅब्रिक ग्लोनी चिटकवलं होतं, पण ते निघून गेलं, नाही चिटकत आहे ती लेस. सकाळपासून ठेवलं होतं त्याच्यावरती, पण नाही झाला. आणि हा तिच्या आईचा आहे. तर हा ड्रेस मस्त झालाय, पण ही जी लेस आहे ना ती लेस जड असल्यामुळे ड्रेस इतका असा खाली लांबतोय. हाईट बरोबर आहे परफेक्ट, पण खाली खूप जास्त हा लांबला आहे ड्रेस. बाकी हा दिसायला मी घातला होता, मस्त दिसतोय. पण हा ना ह्या लेस खूप जास्त हेवी असल्यामुळे असं खाली असा लांबतोय ड्रेस, तर ते नको आहे. तर आता त्याला ऑप्शन म्हणून मला खालून कट करून ना डबल फोल्ड करावं लागणार आहे कपडा, तरच हा ड्रेस ना छान दिसेल. नाहीतर मग नाही काय. इतका म्हणजे जड आहे ना, इतका जड, त्या लेसचंच वजन इतकं आहे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की आपण स्लीव्ज थोडी वेगळी देऊ, त्यांनी लॉंग घेतली तर याची नाही बरोबर झाली स्लीव्ज. हा कपडा थोडासा जाड आहे, हा सिफॉनचा खूप जास्त पातळ आहे कपडा. बाकी हा दिसायला बघा किती मस्त लुक दिसतोय, एक नंबर. मी घातला होता, मस्तच लुक आलाय ह्याने. फक्त खाली ना खूप जड असल्यामुळे खाली खूप लांबते साडी.
लेस जिकडे पडेल तिकडे ती साडी आपोआपच लांबते असं होते. तर छान झालाय तसा हा ड्रेस पण मस्त वाटतोय. मी घालून ना फोटो काढते आणि फोटो पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे होते सगळे आजचे ड्रेस. चला आता पटपट प्रेस करते आणि पॅकिंग करायला बसते, कारण मग उद्या सकाळी सगळे पार्सल जातील. तर आता सुरुवात करते. तर आता वाजले होते संध्याकाळचे 7:30 आणि साहेब आले होते. साहेबांचं आगमन झालेलं होतं. मी सगळं उचललं आणि पटपट म्हटलं आता हे ना तोरण आहे ना ते करून घेते. स्वयंपाक पण करायचा होता, पण आज म्हटलं थोडासा उशिरानेच करते, कारण मग हे राहून गेलं ना. एकदा स्वयंपाक केला की मग स्वयंपाक करायचं, पटकन जेवायचं, भांडी धुवायची आणि झोपायचं. 9:30ला तर आम्ही झोपतोच. रुद्र पण दिवसभर झोपत नाही, तर 9, 9:15, 9:30पर्यंत आम्ही तिघं पण झोपून जातो. त्यामुळं हे एक इनकम्प्लीट होतं, तर कंप्लीट करून घेते सकाळ सकाळी मग ह्याला पॅक करते. बाकीची सगळी पार्सल पॅक झालेलीच होती आणि खरंच खूप छान आता आपल्याला ऑर्डर्स यायला लागलेत. 1-2 कमेंट सारखे येत आहेत की कधी बंद करणार बिझनेस. तर मी नाही बंद वगैरे करणार, कारण की बंद केलं तर खाणार काय? कोणी पैसे तुम्ही पाठवणार आहात का पैसे, की बाबा हे घे तुझं राशनभर घरातलं? तर असं नाही होत. त्याच्यामुळे बंद वगैरे मी काही करणार नाही, कारण आता माझं छान रुटीन लागलंय. मी मस्त त्याच्यामध्ये खुश आहे. जेवढं कामात व्यस्त असतो ना आपण, आणि तेवढंच आपण निगेटिव्हिटीपासून ना लांब राहतो असं मला वाटतंय. त्याच्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही आहे. तर चला, आजच्या ह्या तोरणासोबतच आजचा हा व्हिडिओ थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.